नमस्कार मंडळींनो, गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे आणि केरळमधल्या सकाळी तुमचा स्वागत असा. मंडळींनो 7-7:30 वाजलेत आणि आम्ही आता तिघेजण उठांना आंघोळ गेलो. मस्त थंड वातावरण असा, थंड पाण्याने आंघोळ गेलो, एकदम बर्फातला पाणी असा. त्यात आंघोळ करून आता आम्ही जरा चहा पिऊ जातो. कारण चहा पिऊची सकाळीच सवय असली ना की आंघोळ करून बसान राहून जमणार ना. त्यामुळे तिघेजण आंघोळ करू जातो. पाठी बघा, केरळ सिटी आहे. केरळ सिटी नाही, सॉरी, मुन्नार सिटी आहे. मस्त मधीच पाऊस येता, गाडगाड पडता आणि गायब होता लगेच. तर मंडळी चहा नाश्ता करून येलो, परत रूमवरती गेलेलो. म्हणजे ज्या ठिकाणी राहत होतो तिकडे. आणि आम्ही असं विचार केलो की आम्ही आमची गाडी घेऊन फिरलो ना तर लवकर होता ना. तर म्हटलं जीप सांगून जीपमधनं जाऊन सगळी लोकेशनं करायची, तर ती पटापट होतली. 10-11 लोकेशनं दिवसभरात करतो म्हणून सांगल्यानी हा. तर आपली एक जीप लिहिली आहे, दुसरी येऊची आहे. जीपमधनं आज मस्त तडतडावून फिरतलो. चला आता जिप्सीचा प्रवास. चहाच्यामुळे तर मंडळींनो हाय जरा थांबलेलो, मस्त जरा लोकेशन दिसला आणि इकडे मस्त फोटो काढलो थोडे. आता आम्ही चाललो पुढे. अभी किधर? क्या? व्यू पॉइंट. थोड़ा गर्दी कम है, उधर रुको. हाँ, ट्रैफिक नहीं है, उधर रुको. क्या वीडियो कर रहे हैं उसको. म्हटलं मुताक झाला. वो वीडियो कर रहा है, वीडियो. काय काय मळू हा बघा, काय मळू हा तो बघा. अच्छा गावात लेकिन वो उनको प्रोटेक्शन मिलता है गवर्नमेंट के पास से, ए. गवर्नमेंट के पास से. मेरे को वो काटना है वो सब. आम्ही आज जाऊया. पण रहते हैं ना, वो ये चाय पत्ती वगैरह चाय खाते. होय होय, चाय बी पितं सकाळी उठल्यावर ते. इधर रुको ना, किधर तो. रुकाचा जा रे, थांब, रुकाचा जा. नहीं भाई, इधर नहीं, इधर एलिफंट आता है. इधर नहीं, इधर एलिफेंट आता है और चीता आता है. हाँ, चीता रहता है इधर. नहीं भाई, एलिफेंट है. एलिफेंट रहता है. एलिफंट देखने का है मेरे को. एलिफंट एलिफेंट देखने का ये कौन सा एनिमल है? ज्यादा करके कौन सा एनिमल है इधर? इधर पूरा एलिफेंट है, हाँ, बफलो बफेलो है. Buffalo, हाँ. और ये करने का है मेरे को. वो भी गया ना. और वो बकरी भी है ना, वाइट वाला. एकच नंबर है. हाँ, रुको. मंडळींनी ही हळदीसारखी पानं दिसतात ना, ती वेलचीची असतात आणि खालती वेलची धरलेली आहे बघा. ही वेलची आहे, वेलची. चला, हे बघा, ही वेलची आणि ह्याच्या आतमध्ये सगळी वेलची लावलेली आहे. मस्त वास आता. पण नाही देऊ. ओ मायची कटकट. इधर रुकेंगे क्या? आता 6 महिने नाही. इधर रुकेंगे, चलो. रुकेंगे ना? तर मंडळी
आता आपण खाईलो काय आहे या गार्डन कसला स्पायसेस गार्डन मसाल्याचे पदार्थ असतील तर इकडे आपण तिकीट काढूची आणि त्याच्यानंतर या गाडीने सोडतले खाली आणि त्यानंतर मग चलत फिरायचा बघू काय काय असा काय झालं अंदर वीडियो फोटो अलाउड नहीं तो इसलिए इधर वीडियो ले रहे हैं इधर लेके आता आतमधला आम्ही बघून येतो ना तुमचं सांगतो चल चला आता मागा काय बोलायचं नाही ना चला मागा काय बोलायचं नाही यांना सांगलाय ना सगळा चलो मंडळींनो फिरत आता आपण एलिफंट कॅम्प मध्ये येलो आता तुमचं हत्ती दाखवलं हत्ती पण आमका ना हत्ती असे आतमधले बघूचे नव्हते बाहेर फिरणारे हत्ती बघूचे होते पण काय झालं माहिती आता ऑप्शन नाही आमच्याकडे खय बघून आम्ही हैराण झालो शोधून जंगलानी पण त्या काय आता डायरेक्टच बघूचे पहिला हय एलिफंट राईड काय खुश येतात तो बघा केरळात येऊन हत्ती बघितलं नाही तर कसं होईल काल मंडळींनी विराजन केलेलं आहे आज अक्षयला करूचा होता म्हणून परत विराज चललो हा अक्षय डेअरिंग होय ना म्हणून ह्यो चललो आता तू आडवी घे ना माका देवसाठी हा व्हिडिओ आता आपण जेवसाठी इलो 2 वाजलेत आणि आता जेवसाठी एक मस्त हॉटेल बघितलं आणि काय भेटता बघूया आता कसं काय जेवण असा हा मासे खाऊचे आमचे विचार असत पण हय भेटत नाही भेटतले विषय नाही आणि त्याच्यानंतर मग बाकीचे स्पॉट फिरायचे आमका गर्दी आहे म्हणजे हॉटेल चांगला मंडळींनो केरळाचे मासे होते म्हणून मग आम्ही व्हेज मागवला व्हेज इकडच्या मासे काय माहिती नाही खयले यात काय काय माहिती नाही या कोशिंबीर माहिती लोणचा चटणी या काहीतरी मिरचीचा या माहिती नाही चला जेवतो आता केरला पापडच का काय मी म्हटलं पुरी आणलेली उकडीचा भात बोलतात आमच्याकडे उकडलेलो भात राईस हे बघा उकडलेलो भात मंडळींनी जेवलो मस्त आणि आता म्हटलं जरा तलावाचं लोकेशन आहे त्या तलावाच्या लोकेशनाकडे येलो तर इकडे काय आहे माहिती कायाकिंग वगैरे ता सगळा करूचा आपल्या काय कायाकिंग वगैरे काय करणं नाही कारण आम्ही ता तिकडे सगळं केलेलं ना ता सगळं कायाकिंग बियाकिंग केलेलं आपल्या कायाकिंगचा काय विषय नाही हैराण हो त्याला इकडे काहीतरी हा इकडे वाकटा सेल्फी पॉइंट हा आणि इकडे सगळं कायाकिंग तलाव आम्ही गरम मासे आणलोय आपल्याला घरी आणलं असतो तर मजा दिली म्हणजे मस्त टाकला असतो घरी मासे धरला असतो तर बघा हे आमचे पोरगे लहानपरांसारखी मजा मारतात हा आता उगाच सांगतले भारी वाटला म्हणून ना मजा येईल म्हणून सांगतले आता बघा मंडळीनो मजा येईल म्हणून सांगतो त्या ए मजा येईल काय
अरे व्हिडिओ धायतात सांगा तुम्ही. मजा येईल मजा येईल. कधी नाही मजा नाही रे असं कधी म्हटलात. पॅन्ट ओली आली बघा. काय मजा येईल ना. ड्रायव्हर मला एक नंबर. तो मला भारी आहे. तो भारी आहे तो भारी आहे. झोप काढले मस्त. मंडळीनो फिशपा मध्ये गेलेले फिशपा करू. किती रुपये आणले? 250. आमच्या आता वाळाक पाणी येऊ लागला. दही चला फुकट. काय नाही सगळं काय खाद्य विद्य नाही ते आपणच खातात. ते आपणच खातात. चला पाऊस येता धावा पटकन धावा. अन्न बस अन्न बस. आता आम्ही ना व्ह्यू पॉइंट बघू गेलो आणि तुमका काय सांगू. ओ 360 व्ह्यू. 360 व्ह्यू पॉइंट म्हणतो. मस्त ना. हे बघा ढग आता लागलेत आमच्या. खालना कोणीतरी बघत असलो ना तर आम्ही ढगात असो ढगात. आता आम्ही मुन्नार सोडतलो तर त्यामुळे काय काय घ्यायचं होतं तर चॉकलेट फॅक्टरी इकडे भरपूर असत. चॉकलेट आणि चहा पावडर तर मेन असा. चहा पावडर पण इकडची घेतलं. जरा काहीतरी इकडची चहा पिऊन जरा मजा येतात. पॅकिंग वाले आपले इकडे आता उपडे होतो बाकी काय ना बॅगेत. सॉरी सर सॉन्ग थँक्यू सर. और ए तो फॅन किती रुपये तो. इकडे काम करवलं दुकान दाखव ना. मॉडर्न चाय सेंटर. तो दाखव ना. तो दाखव जरा. बरी आता नाव. हे कितने काय अँकर 70. येऊन टाक मागा गाडीत हवा घालशील ना. पण पावसात वारा घ्या कवाय आपण. पावसात वारा घ्या कवाय. आपल्याकडे कोकणात पाऊस चालू झालो. मस्त मजा वाटली. बारा वाटला कोकणात पाऊस चालू झालो. आता हो व्हिडिओ तुम्ही खूप लेट बघतास पण जेव्हा पाऊस चालू झालो आता तेव्हा आम्ही केरळमध्ये असतो आणि पाऊस पाठवण्यासाठी इकडे गेलो. ही चॉकलेट कशी आहेत विचारलं. तर मंडळींनो आम्ही आता मुन्नार मधनं टाटा बाय बाय करत निघालो आणि आता आम्ही जातलो. मजा इली आधीच सांगतो मजा येईल. फक्त विषय काय होता माहिती आहे इकडचा ना सगळा तसा स्वस्त असा. बघू गेला तर हॉटेल वगैरे सगळं मस्त असा. गाडीचे भाडी सुद्धा आमका स्वस्तात भेटले कारण आज आमका गाडी भाड्यान घेऊन फिरायचं लागला. तर सगळं बरोबर असं फक्त एक चांगला माणूस धरूचा लागता आणि त्याच्यानंतर त्या सगळं करूचा लागता. बाकी काय नाही मस्त मजा येतली. आता आम्ही जातलो कोचिक जातलो कोची आणि तिकडे स्टे करतलो आज 120 किलोमीटर असा कोची. तर आम्ही आता निघालो. ह्याचं तू सांग काहीतरी कसा वाटला का. आता इकडून जाईनसारखं वाटत नाही बस एवढाच. उतर नाही का उतरून झाले. उतर खाली उतर संद्रूप बंद बाहेर खाली उतर. आणि मंडळींनो हॉटेलमध्ये राहू कामात नाही तर तू. हे जे मळे दिसतात ना जेवढे ह्याचे माझा रिव्ह्यू वगैरे हा कट करून टाकू. नाही तर मंडळी जबरदस्त मुन्नार या सिटी जबरदस्त असा. इकडे मळे त्याचप्रमाणे इकडचे काही स्पॉट असत ते जबरदस्त स्पॉट आहेत. इकडे फिरण्यासारखे भरपूर आहे. इकडे गेल्यानंतर बाहेर पडायची इच्छा होत नाही पण आता आपल्याला जाऊचा लागता कारण काय आपले बाकीचे व्याप मोठे असत. 5-6 दिवसाच्या वरती आपण राहू शकत नाही इकडे. त्यामुळे आपण आता रिटर्न चाललो. इकडनं आता कोचीक जातलो. कोची मधनं आपण 1-2-3 स्पॉट करून तिकडनं आपण बॅक टू पॅव्हिलियन घरी. ह्या ब्रिज काल आम्ही बघू होतो तर फोटो काढूसाठी. चल इट्स ओके. येताना बघायला येताना असंच असतं. हा तर मंडळींनो इकडचं वातावरण असताना त्या जास्तीत जास्त ह्याच्यात 24 पर्यंत जायचं. स्वर्ग नाही
हा, मॅक्झिमम तापमान 23 पर्यंत जातात 23-24 पर्यंत -3 पर्यंत. जातात आणि -3, 5 असा. डिसेंबर पर्यंत मध्ये मायनस म्हणजे हा एसी कायम चालू असता. यांच्या इकडे रूम मध्ये पंखे नाही, एसी नाही. एसी रूम तर दुसरी भेटत गोष्ट, नाही. इकडे इलेक्ट्रॉनिकला ना एसीची गरजच लागत नाही असं म्हणतात. इकडे एसीचं सेलच नाही. हा, एसी पंखे इकडे गरजच नाही काही लोकांना. संबंध नाही. सगळं थंड एकदम एक वातावरण. दुकान घातल्यांनी समुद्रात मध्ये पण. चला तर मंडळींनो, आता भेटूया कोचीत. तर मग जोपर्यंत जरा झोपते, जरा धमाक झाला दिवसभर. तर मध्ये तर मंडळींनो, आता मी 3-4 तासाचा प्रवास करून घाट उतरान एक 60-70 किलोमीटरचा घाट आणि त्याच्यानंतर 40-1 किलोमीटर पार केलं आणि कोची अजून रवला, एक 10-1 किलोमीटर रवला. जेवलो कारण लवकर बंद होता म्हणून जेवण झाला. आता रूम शोधतलो. तर आता रूम भेटतेत काय नाही भेटतेत काय माहिती नाही. इकडे पाठी बघा सगळा सामसूम झालेला असा, मध्ये गाडी येतात. तर आता 10-1 किलोमीटर आमका जर काही रूम भेटलो तर तिकडे आम्ही स्टे करतलो आणि उद्या कोची फिरतलो. तर मी व्हिडिओ इकडेच संपवतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओत. चला टाटा.